श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताना किती गाठी बांधावं, किती गाठी बांधणं शुभ मानलं जातं, तर याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रक्षाबंधनाशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत. बहीण आपल्या भावाला राखी बांधताना किती गाठी बांधल्या पाहिजेत, त्याचं काय महत्त्व आहे. त्याचबरोबर रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा अतूट नात्याचा हा सण. बहीण भाऊ ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात, असा रक्षाबंधनाचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात हा एक विशेष सण आहे, जो भाऊ आणि बहिणीमधील नाते मजबूत करतो. श्रावण महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यासोबतच आपल्या भावासाठी दीर्घ आयुष्य, सुख, समृद्धीची कामना करतात. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसं पाहायला गेलं तर रक्षाबंधनाशी संबंधित अनेक परंपरा आहेत, श्रद्धा आहेत, ज्या बहिणी विशेष लक्ष देऊन पाळतात. भावाच्या मनगटाला राखी बांधताना बहिणी किती गाठी बांधतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या गाठींना काही धार्मिक महत्त्व आहे. तर 2025मध्ये रक्षाबंधनाचा सण हा 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. त्या दिवसाचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:22 ते 5:04 असणार आहे. जर दिवसा राखी बांधायची असेल तर अभिजित मुहूर्त हा दुपारी 12 ते 12:53 सर्वोत्तम मानला जातो. या काळात जर बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचा शुभ परिणाम जो आहे तो अनेक पटींनी वाढणार आहे. त्याचबरोबर पूजेच्या ताटात काय असावं बघा. रक्षाबंधनाची पूजा थाळी जी आहे ती अतिशय काळजीपूर्वक तयार केली जाते. तर त्यात सर्वात प्रथम तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यानंतर हळद हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर नारळ हा श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. राखी भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी इलाच रक्षासूत्र देखील म्हटलं जातं. त्यानंतर निरंजन पूजा करताना पेटवणं. त्याचबरोबर मिठाई, गोड अगदी काहीही किंवा अगदी साखर जरी ठेवली तरी चालणार आहे. त्यानंतर कुंकू आहे. असं मानलं जातं की या काही गोष्टींशिवाय रक्षाबंधनाची पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते, म्हणून ताट पूर्णपणे सजवलं पाहिजे. तर त्यानंतर राखीमध्ये किती गाठी बांधल्या पाहिजे, त्याचं महत्त्व काय. तर राखी बांधताना सर्वात प्रथम 3 गाठी बांधण्याची परंपरा ही फार जुनी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या गाठी थेट त्रिदेव म्हणजेच काय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहे. पहिली गाठ जी आहे ती भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी असते. दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि शांतीसाठी असते. आणि तिसरी जी गाठ आहे ती भाऊ आणि बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकून ठेवण्यासाठी असतो. असं म्हटलं जातं की या 3 गाठी बांधताना बंध मजबूत करतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते. म्हणूनच प्रत्येक बहीण राखी बांधताना 3 गाठी बांधणं शुभ मानलं जातं. रक्षाबंधनाचं महत्त्व काय आहे, तर रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर तो भाऊ बहिणीच्या नात्याची पवित्रता दाखवणारा सण आहे. हा सण आपल्या जीवनात किती महत्त्वाचं नातं आहे याची आठवण करून देतो. बहिणी भावाच्या संरक्षणाची आणि आनंदाची इच्छा करतात, तर भाऊ बहिणीचा आनंद आणि सुरक्षिततेचं वचन देखील देत असतो. असा हा अतिशय सुंदर भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सण. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.